वहिनी काय झालं, निघत का नाही आज पहिल्या दिवशीच? प्रेम घट्ट झालं रे, प्रेम घट्ट झालं. काय म्हणतोस तू? प्रेम घट्ट झालं रे. प्युअर प्रेम आहे सागर. फोटोग्राफरने फोटोग्राफरचं काम केलं, आता त्यांचं करू दे. खास भाऊ त्यासाठी स्पेशल स्कूटी काढून लगीन घरात चाललेला आहो. याला म्हणतात अच्छा. भावानं बांधून. ठीक है, समझ गया. काय असतं मला करो क्षणा दे. एवढी काय करू नको. सगळं होणार. 2 मिनिटामध्ये 2 तास. तू कशासाठी आला एवढा ब्रो पळत कोड. पळत? मी भावाचा व्लॉग करण्यासाठी आलेलो आहे. व्लॉग मध्ये खोलून बोलायचं नाही. फुल स्माइल. असं नाही, पहिल्यापासून बघा. काके ही आता पद्धत नेक्स्ट पिढी करेल का? हे पहिली ही हा शेवटची पिढी आहे. ही शेवटची पिढी आहे ना. शेवटची आता आपल्या सुना करतील का? छे, सुना शेणाला पायतरी लावतील काही. काय बोलतेस हा, काय? म्हणते हो मग. तुझी सून करेल काय? नाही. आलं की सांग. शेण आणि शेणाला काय येतं सांग मला. खूप दिवसानंतर या मॅडम भेटत आहेत. चुकीचं आहे. मुंबईला का नाही तू आमच्याकडे? तू यायला पाहिजे, तू मोठी आहेस ना. मी असं मोठे ताई असल्याचं असं दम चुकीचं आहे यार. जय शिवराय मित्रांनो, आजचा व्लॉग आहे माझ्या छोट्या भावाच्या लग्नाचा. त्यासाठी मी चाललोय कोकणात आणि कोकणाचा प्रवास हा लाल परीनेच झाला पाहिजे. तो चला बघूया आपला पुढचा व्लॉग कसा होतोय. सो हे आहे आज आपल्या नवरदेवाचा मंडप. गावी हे असंच असतं. गावचा हा लगीन घरातला सजवलेला मंडपदार बघू शकता. कार्यक्रम छोटा असो या मोठा, पण बायकांची तयारी ही जोरातच झाली पाहिजे. काय मंडळी, बरोबर ना? काय नवरदेव, एकाच दिवशी साखरपुडा आणि हळदीचा कार्यक्रम पार पडणार होता. तर पुढे बघूया काय काय मजा येते. रत्नागिरी जिल्ह्यातील विळंब गावातील छान जान मित्रांचा यार सागर या भावाचा आज साखरपुडा पार पडणार आहे. सो आपण आता आलेलो आहोत नवरदेवाकडे. नवरदेव कसं वाटतंय? कसं वाटतंय? लाईट गेली. काय बोलतोय? लाईट गेली आणि गारगार वाटते. हे मी टाकणार आहे ब्लॉग मध्ये. भरपूर दिवसानंतर गावी पण आले आणि आपण खूप दिवसांनी असं भेटलोय. फिलिंग बेस्ट आहे. हे आहेत आमच्या गावचे उपसरपंच वसंत पिंपले उर्फ अण्णा. छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुद्रा करून आज श्री अनंत महादेव गारगोडे यांच्या मुलीचा साखरपुड्याचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आणि त्या कार्यक्रमासाठी वेळंब गावातून आलेले पाहुणे मंडळी तसेच आमच्या राणीव गावाचे सर्व ग्रामस्थ महिला मंडळ आमचं मी गारगोडे कुटुंबाच्या वतीनं स्वागत करतो. पारंपरिक पद्धतीने बोलली जाणारी गाणी ही एक आपला वारसा टिकवून ठेवणारी संस्कृती आहे आणि ही आपल्याला टिकवून ठेवलीच पाहिजे. या पहा मुलीकडच्या बायका कशा खिडकीतून लपून लपून मुलाला पाहण्यासाठी गर्दी करतात. आणि ही पण गोष्ट एक मजेशीर आहे. अशा प्रकारे छोट्या भावाचा पहिला कार्यक्रम तो म्हणजे साखरपुडा तो आज पार पडला. खूप धमाल मस्ती आली, खूप मजा आली. आपला छोटा भाऊ पण काय कमी आहे बघा, कसा इम्प्रेस करण्यासाठी पोज देतोय. मुलीच्या यजमानाला विडा घ्यायला हुकूम. मुलग्याच्या भांडणाला विडा घ्यायला हुकूम. मुलग्याचा मावला येडा घ्यायला हुकूम. तुम्ही हुकूम काढला. स्माइल. या नवरीच्या बहिणीच. आता असे जर हात बघूया. त्यांचा फोटो काढायचा मन आहे पण तो पण काढतच नाही. बघितलं. बहिणी काय झालं, निघत का नाही आज पहिल्या दिवशीच?
प्रेम घट्ट झालं रे, प्रेम घट्ट झालं. काय म्हणतोस तू? प्रेम घट्ट झालं रे. प्युअर प्रेम आहे. सागर सागर काय बोलतो? माझी लगेच नाही गेली. काय निघते रे. हा बघ काय बोलतो, प्रेम लगेच नाही गेले. सो फायनली साखरपुड्याचा कार्यक्रम पार पडला आणि नवरदेव गाडीची वाट बघताना. खूप वर्षानंतर असा पंगतीचा अनुभव घेतला आणि असा अनुभव तुम्हाला लाखात कुठे भेटणार नाही. त्यासाठी तुम्हाला गावालाच यावं लागेल. सकाळी साखरपुडा आणि आता वेळ होती हळदीची आणि हळदीची सजावट चालू झाली होती. मित्रांनो काय वाटतं की काय चाललंय? पहिलंच केलं पाहिजे तुला. पहिलंच केलं पाहिजे. मी बोलतो एवढा मोठा स्टेज बांधला नवरदेवासाठी. चुकीचं झालं ना. जाऊ दे. बरोबर झालं. काय झालं रे पॅन्टीचं? काय झालं पॅन्टी? मोठी होती आणि हळद कधी आहे? अरे गप यार सगळ्यांची. आणि पॅन्ट बाय काय आमच्याकडे असंच असतं ना. साधारणतः हे 1.5 बीत आपल्याला कमी करायला लागतं. साधारणतः यांचं माप घेऊया कॉमेंट्री आणि हे केल्याच्या नंतर आपल्याला असं दिसतंय हे असं केल्याच्या आपल्याला समजतं की हे खूप मोठी आहे आणि हे खूप मोठी त्याला आज समजलेलं आहे. हळद आज आहे. आणि एवढं तरी आपण कटिंग करूया. उद्याच करून घे. आणि पोटाचं काहीतरी बोलत होतात. हे नको ते आता आई म्हणते म्हणे, त्याच्यामुळे मी शब्द गाळलेले आहे. तर यदूने आपल्या बँडची सुरुवात श्री गणेशाला वंदन करून सुरुवात केली. तर आज होता दिवस दुसरा, तो म्हणजे लग्नाचा खास आणि मोठा दिवस. अरे मांडवा काय सांगू मित्रांनो, गावाकडची गोष्ट ही किती सुंदर असते तुम्हाला सांगतो. आपल्या मुंबईतल्या फ्रीजला मागे टाकेल असं हे विहिरीतलं थंडगार पाणी. आज वेळम गावातील सगळ्या बायका नटून टटून सागरच्या लग्नासाठी आल्या होत्या. हा बघता हो काय आहे, हा नवरदेवाकडचा वराड आहे. बसलेला आहे सावलीवरती. आता दिसतात टकाटक. आता मंडपात जाऊ दे थोड्या वेळात, एकदम धारा निघतील. कुठलं मंदिर आहे? हे आहे नवरीकडील ग्रामदैवत, जिथे आज नवऱ्याकडील आलेल्या पाहुण्या मंडळाची बसायची सोय केली गेली होती. काय असतं एवढा माणूस एका पायावर उभा पण राहता येत नव्हतं, इतकी गर्दी. फायनली तुमच्या भावाला थोडीशी जागा मिळाली, थोडेसे सिनेमॅटिक शॉट पण घेता आले आणि लग्न पण खूप मस्त पार पडलं. बघताना मंडळी तुमचा भाऊ किती मेहनत करतोय. हा काकी काय म्हणते? फोटोग्राफरने फोटोग्राफरचं काम केलं, आता त्यांचं करू दे. त्यांचं म्हणजे काय करताय? थोडस रडणं असतं, आई वडील भाऊ बहीण. अच्छा, ती विधीची विदाई बोलतात ते आहे ना, बरोबर, हा. मग ती प्रथाच आहे, ती करू देतात ना. करू देतात. आपलं इथे नाचत नाही आपण. नाचत नाही. हो. सो फायनली लग्न झालं. आता आम्ही चाललो आहोत नवरीला घेऊन विळम गावामध्ये. तर भेटूया आता आपण वरातीमध्येच.
सो वरात नाचवण्याच्या पहिले ग्रामदेवतेचं दर्शन घेणं खूप महत्त्वाचं आहे. तर त्यासाठी आम्ही आलो होतो वेळम गावाची ग्रामदैवत असलेली चंडिका देवी या मंदिरात. तर त्याच्यानंतर आपण वरात नाचलो ना जोरात मस्तपैकी. आमचा वाघ एकटाच नाचणार. सो आज दिवस तिसरा, लग्नाच्या पूजेची तयारी चालू होती. कसली तयारी चालू आहे हो? कसली तयारी चालू आहे पूजेची? आज काय स्पेशल जेवण? मटरची भाजी आहे. त्या भाजीसाठी तयारी चालू आहे. ओ माय गॉड. हाय शुभम. हाय हाय अण्णा. आज काय स्पेशल मेनू आहे? स्पेशल मेनू आहे आज खीर आहे. खीर आहे खीर आहे, वांगा बटाटा आहे आणि मटर आहे. शुभम आमचे मेन कुक आहे. तुम्ही काय सांगाल आजचा मेनू कसा होणार आहे? नेहमी म्हणजे पब्लिकला माहित नाही नेहमी काय असतो, पण तू सांग ना. मिठा मिठा आहे आज. मिठा आहे. आज पूजा आहे तो कुछ मिठा आहे. मिठा आहे, लाडू आहे. लाडू आहे. गरम गरम लाडू आहे. लास्ट टाइम आलो होतो, चिकन कौल बनवून दिला होता, एक नंबर. शुभम बोलतात ना गावची माणसं साधी बोळी ही अशीच आहेत. त्यांना वाटलं मी लाईव्हला आलोय. गावकरी आहे हा. जणू जसा विठ्ठलाचा रूपच पांडुरंग. आज आमच्या सागर भावाच्या पूजेसाठी महाप्रसाद. महाप्रसाद तर तो बनवतोच. आणि हे एकमेव पिंपलवाडी वेळम तळी गुरुजी. लग्न कार्य असू दे, सर्व कार्य असू दे, सगळीकडे एकच मागणी असते आमची, आम्हाला हेच गुरुजी पाहिजेत. क्रोधा क्रोध कृतकर्ता ईश्वर भाऊ मैद्रा अच्युत प्रतिद प्राण प्राण वासवानुजा अपामित प्रतिष्ठान प्रमत प्रतिष्ठिता स्कंद स्कंद धरधुर्यो वरदो. शंकराच्या भेटीवर निर्माण वापरून साठेगावांचं नाव घेते सगळ्यांचं नाव वापरून. जो आपला इथे कार्यक्रम झाला त्याला काय म्हणतात? याला कशी आज पहिली होली आपल्या पिंपले वेळम गावाची. वेळम गावाची पहिली होली आपली. पहिली होली यासाठी प्रत्येकाच्या घरी फाग सांगावे लागतात. त्यासाठी सर्वांना फिरावं लागतं. ह्याला काय होतात? 7 गावकर असतात, 7 गावकर. अच्छा. ह्याला फाग होळी, फाग पंचमी आजपासून स्टार्ट. आजपासून शिमगा 15 दिवसाचा शिमगा.
ओके. अशी इतकी इम्पॉर्टंट माहिती सांगितल्याबद्दल खूप खूप मंडळ आभारी आहे तुमचं. चला पुढच्या कार्यक्रमात